राष्ट्रवादी अजित पवार गटाचा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव सन्मान सोहळा पार पडलाय आणि याच मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच माजी मुख्यमंत्री नारायण राणे, अशोक चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला। मात्र या कार्यक्रमाला एकनाथ शिंदेंची गैरहजेरी बघायला मिळाली आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीवरून अजित पवारांनी टोला लगावलाय। येऊ शकत नाहीत तर प्रतिनिधी पाठवू नका, असे प्रतिनिधी पाठवत राहिले तर प्रत्येक जण प्रतिनिधी पाठवेल, ज्याचा सन्मान त्यानंच स्वीकारला पाहिजे, अशा शब्दात अजित पवार यांनी खंत व्यक्त केली आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गैरहजर जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्याबद्दल खंत व्यक्त केली आहे। एकनाथजी यांना मला सांगायचं आहे की जर येऊ शकला नाही तर प्रतिनिधी पाठवू नका। मी प्रतापवर नाराज नाहीये, कारण आम्ही एकत्र काम राष्ट्रवादीत केलं आहे। जर असं पाठवत राहिले तर प्रत्येक जण प्रतिनिधी पाठवत जाईल, पण हा माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार आहे, 13 कोटी जनतेच्या प्रतिनिधित्व केलेल्याचा सन्मान आहे, त्यामुळे ज्याचा आहे तो त्यानेच स्वीकारला पाहिजे, असं देखील यावेळेस फडणवीस आणि अजित पवार यांनी बोलून खंत व्यक्त केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा कार्यक्रम आयोजित केला तरी हा गौरवशाली महाराष्ट्राच्या महोत्सवाचा मंच असल्यामुळे मला असं वाटतं की गौरवशाली महाराष्ट्राबद्दल ज्यांना ज्यांना अभिमान आहे अशा सगळ्यांनी येऊन जर या ठिकाणी आपला पुरस्कार घेतला असता किंवा सत्कार घेतला असता तर ते अधिक औचित्यपूर्ण ठरलं असतं। पण काही हरकत नाही, त्यांचं जे आले त्यांचा सत्कार आहे, जे नाही आले त्यांचा मनातनं सत्कार आहे, कोणाचाच या ठिकाणी काही अडचण नाही आहे। परंतु एकनाथरावजींना मी भेटल्यावर सांगणार आहे, एकनाथरावजी आता तुम्हाला येता येत नसेल तर प्रतिनिधी पाठवू नका, नाही आलं तरी चालेल पण तो प्रतिनिधी पाठवू नका। मी प्रतापवर नाराजी व्यक्त नाही करत, तर आम्ही येत नाही, आमचा प्रतिनिधी पाठवतो, आमचा प्रतिनिधी पाठवतो। शेवटी त्या वेळेस राहिलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा म्हणजे महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेचा तो सत्कार आहे आणि त्याच्यामुळे तो असणाऱ्यांनी स्वीकारला तर त्याला एक वेगळं आगळं महत्त्व आहे।